नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 30 ऑक्टोबर 2022च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। दिल्लीचे LG विनय कुमार सक्सेना यांनी मालमत्ता कर माफी योजना समृद्धी सुरू केली। दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी समृद्धी 2022-23 ही एक रकमी मालमत्ता कर माफी योजना सुरू केली आहे, जी शहरातील लाखो निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता मालकांना मोठा दिलासा देईल। दिल्लीतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी म्युनिसिपल रेव्हेन्यूचे बळकटीकरण आणि वाढीचे संक्षिप्त रूप समृद्धी 26 ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि 31 मार्च 2023 रोजी समाप्त होईल। समृद्धी योजनेत सहभागी होण्याचा पर्याय निवडणाऱ्यांना चालू आर्थिक वर्षासाठी आणि 2017-18 ते 2021-22 निवासी युनिट्स किंवा 2016-17 ते 2021-22 व्यावसायिक युनिट्ससाठी फक्त मूळ रक्कम भरावी लागेल। थकीत कर रकमेवर 100% व्याज आणि दंड माफ केला जाईल आणि 2016-17 साठी पूर्वीची सर्व देणी माफ केली जातील। पुढील घडामोड। ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शेतकऱ्यांसाठी सफल कॉमन क्रेडिट पोर्टल लॉन्च केले। ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सफल सिम्प्लिफाईड ॲप्लिकेशन फॉर ॲग्रिकल्चरल लोन्स हे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले आहे। सफल हा कृषी कर्जासाठी एक संक्षिप्त अर्ज आहे, जो शेतकरी आणि कृषी उद्योजकांना 40 पेक्षा जास्त भागीदार बँकांकडून 300 पेक्षा जास्त मुदत कर्ज उत्पादनांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करेल। हे कृषक ओडिशासोबत देखील समाकलित केले गेले आहे आणि 70 पेक्षा जास्त मॉडेल प्रकल्प अहवालात प्रवेश असेल। हे ॲप्लिकेशन शेतकरी आणि कृषी उद्योजकांसाठी कर्ज तरतुदीमध्ये क्रांती दाखवू शकतो। पुढील घडामोड। डेहराडून नोव्हेंबरमध्ये 3 दिवसीय आकाश फॉर लाईफ अंतराळ परिषदेचे आयोजन करणार आहे। आकाश फॉर लाईफ ही 3 दिवसीय अंतराळ परिषद सर्व विचारांच्या विस्तारित एकात्मतेद्वारे पारंपरिक आणि आधुनिक ज्ञानाचे मिश्रण दर्शवेल। केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान, राज्यमंत्री पृथ्वी विज्ञान, राज्यमंत्री PMO, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हा निर्णय घेतला। हा कार्यक्रम डेहराडून येथे 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार आहे। पुढील घडामोड। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पे इक्विटी पॉलिसी जाहीर केली। एका ऐतिहासिक निर्णयात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पे इक्विटी पॉलिसी जाहीर केली। असे म्हटले आहे की त्यांच्या केंद्रीय करारातील पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मॅच फी मिळेल। BCCIचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवर या महत्त्वपूर्ण घडामोडींची घोषणा केली। महिला खेळाडूंना आता प्रत्येकी कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतील। आतापर्यंत त्यांना पांढऱ्या चेंडूच्या सामन्यासाठी 1 लाख रुपये आणि कसोटीसाठी 4 लाख रुपये मानधन मिळत होते। वळूया आजच्या शेवटच्या घडामोडीकडे। शेफाली जुनेजा यांची संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनमधील भारताच्या प्रतिनिधी शेफाली जुनेजा यांची संयुक्त राष्ट्रांच्या विशेष विमान वाहतूक संस्थेच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली। जुनेजा भारतीय महसूल सेवाचे 1992च्या बॅचचे अधिकारी आहेत। त्यांनी ICAO मध्ये सामील होण्यापूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयात सहसचिव म्हणून काम केले होते। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।